विनंती करतो की सर आपण आपल्या विषयाला सुरुवात करा. सर्वांना जय भीम. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. समतेच्या लढ्यामध्ये ज्यांनी समाज जोडण्याचे काम केले, ज्यांनी समाज घडवला, ज्यांनी समतेचा आग्रह धरत समतामूलक समाज निर्माण करण्याच्या दिशेने विचार दिले, अशा तमाम महामानवांना मी आधी विनम्र अभिवादन करतो. आणि आजची ही आंबेडकर जयंती विशेष या अर्थाने आहे की आपण निवडणूक आचारसंहितेच्या काळात आहोत. आणि निवडणूक आचारसंहिता ही भारताचं संविधान आहे, म्हणून संविधान नसतं तर ती आचारसंहिता नसते. आणि इंग्रजीमध्ये त्याला चांगला शब्द आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे आदर्शवत तुमचा व्यवहार असला पाहिजे. कशासाठी? फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी. कुठलाही भय असता कामा नये, कुठलाही लोभ असता कामा नये, आणि अत्यंत मुक्त वातावरणामध्ये मोकळेपणाने स्वतःचा विचार करत स्वतंत्रपणे स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी ही आचारसंहिता. आणि म्हणून इथं कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय मतप्रवाह हा विषय नाही. मला माझं मत स्वतंत्रपणे व्यक्त करण्याचा अवकाश मिळावा म्हणून ती आचारसंहिता आहे. आणि हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडे आल्या आहेत. ठीक आहे, सुरू करूया आपण मग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक, यांच्या विचारांवरती जगणारे आणि लढणारे आपण सर्व इथं आहोत. आणि जेव्हा आपण म्हणतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मांडणारे आहोत, त्यातला मूळ गाभा येतो तो म्हणजे समतेचा आग्रह. आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोणाशीही विषमतेच्या अनुषंगाने समरस व्हायला तयार नाही. भेदाभेद अमंगळ मानत कुठल्याही प्रकारचा मानवामध्ये भेद असता कामा नये, सर्व समान आहेत असा एक समतेचा आग्रह आपण धरणारी लोक आहोत. आणि हा समतेचा संघर्ष या देशामध्ये हजारो वर्षापासून सुरू आहे, तो आजचा नाही. आणि त्या संघर्षाच्या त्या सर्व टप्प्यांवरती त्या त्या काळातल्या महामानवांनी समाजाला दिशा दिलेली आहे. आणि जग हे अनित्य आहे, तथागतांनी सांगितलेलं. जग अनित्य असल्यामुळे समता आणि विषमता याच्यामध्ये एक द्वंद्व आहे. आणि त्या द्वंद्वामध्ये कधी विषमतेच्या शक्ती हावी होऊन जातात, प्रबळ होऊन जातात आणि समाजाला रसातळाला घेऊन जातात, तर कधी त्याच विषमतेच्या विरोधामध्ये समतेचा झेंडा बुलंद करत समतेचा आग्रह धरणारी मानवतावादी विचारसरणी प्रबळ होते आणि समाजाला पुढे घेऊन जाते. तो प्राचीन काळातला विषय आपण थोडा बाजूला ठेवूया, आपण फक्त आधुनिक काळाबद्दल बोलूया. ज्या काळामध्ये म्हणजे 20व्या शतकात जेव्हा बाबासाहेब आंबेडकर शिकत होते, वकील बनले,
आणि अत्यंत उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी जेव्हा काम करायला लागले त्यावेळेला समाजाची परिस्थिती काय होती, ज्यावेळी समाज असं म्हणतो तो कृपया जाती विशेष म्हणून घेऊ नये. बऱ्याचदा विशेषतः अभिजनवादी विचारवंतांकडून अशी मांडणी सातत्याने होते की एका संकुचित चौकटीमध्ये बाबासाहेबांना कसं बसवता येईल हा एक प्रयत्न केला जातो. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये समाजाची परिस्थिती काय होती, समाज कुठल्या स्तरावर होता, समाजामध्ये जातीची उतरंड कशी होती, त्या जातीच्या उतरंडीमध्ये त्या समाज घटकांना कोणत्या प्रकारचे अन्याय सहन करावे लागत होते याचे स्वतःचे आणि समाज म्हणून असे दीर्घ अनुभव बाबासाहेबांकडे होते. आणि या अनुभवांच्या जोरावरती उभं राहत असताना आणि कष्ट करून पुढे जात असताना स्वाभाविक प्रतिक्रिया ही व्हायला पाहिजे होती आणि त्याच्याबद्दल तक्रार झाली नसती. ती म्हणजे ही की या सर्व गोष्टी नाकारून समाजाच्या विरोधात जाणं एक कडवटपणा आला असता, पण त्याने परिवर्तन होत नसतं. बाबासाहेब आंबेडकर व्यापक होत आहे. मला काय त्रास झालाय, मला मानवतावादी मूल्यांना नाकारून पशुपेक्षाही वाईट पद्धतीने जर मला वागणूक दिली गेली आहे तर त्या समाज रचनेच्या विरोधात मी बंड करेन, त्या समाजातल्या व्यक्तींच्या विरोधात ही भूमिका आहे. आणि मग समाज रचनेच्या विरोधात जर बंड करायचं असेल तर नाकारून चालत नाही. नुसतं मी विषमता नाकारली एवढं म्हणून चालत नाही. तर विषमता नाकारल्यानंतर समतेचा सुद्धा तुम्हाला पर्याय उभा करून द्यावा, त्याची दिशा दाखवावी लागते. त्या दिशेच्या अनुषंगाने तसा आराखडा आपल्या समोर ठेवावा लागतो. आणि बाबासाहेबांच्या सर्व चळवळी याचा पुनराभ्यास आपल्याला सातत्याने करावा लागतो. आणि ते जर करत असताना आपलं असं लक्षात येतं की समाजाच्या या सर्व घटकांच्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या समाज रचनेच्या विरोधात, त्यावेळेच्या राजकीय व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेब भूमिका घेत आहेत आणि पर्याय म्हणून अधिक असा उन्नत भारत कसा घडेल याचं एक दिशा दिग्दर्शन करताना आपल्याला दिसतात. 19व्या शतकामध्ये आपल्याकडे फुले आहेत, ज्यांनी ज्ञानाचे दरवाजे आपल्याला उघडून दिले आणि बहुजन समाजाची तमाम मंडळी पहिल्यांदा ज्याला ज्ञान म्हणतात त्या ज्ञानाच्या, आधुनिक ज्ञानाच्या जवळ जाऊ शकले. तो पाया रचला गेला. आणि म्हणून मग नंतरच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर समाजाच्या हितासाठी, समाजाला पुढे नेण्यासाठी आपले नेते म्हणून आपल्या समोर उभे राहतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काय, आपल्याला 14 कळ्याचा सत्याग्रह माहिती आहे, महाडचा पाण्याच्या अधिकारासाठी झालेला तो संघर्ष आहे, अस्पृश्यतेच्या विरोधातला तो संघर्ष आहे, काळाराम मंदिर प्रवेशाचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर याच कोकणात पूर्वशमीच्या कुलाबा जिल्हा आणि आताचा रायगड जमिनीचा अधिकार मिळावा यासाठी बाबासाहेबांचा एक खूप मोठा संघर्ष आहे. आणि तो संघर्ष 18 पगड जातींना एकत्र घेऊन केला गेलेला संघर्ष. म्हणजे आजच्या रायगड जिल्ह्यामध्ये चरी आहे, पेन पनवेल उरण पट्ट्यातला चरीचा एक खूप मोठा सत्याग्रह झाला 1928च्या कालखंडामध्ये. कुळांना जमिनीचा हक्क भेटला पाहिजे, किमान कुळ जे उत्पादन काढतायत त्या पिकांवरती त्यांचा हक्क पहिला असला पाहिजे, अशी भूमिका घेऊन चरीमध्ये एक 8 वर्ष चाललेला संप आहे. त्या संपाचं नेतृत्व नारायण नागू पाटील करतात. आणि नारायण नागू पाटील हे आर्य समाजाचे आणि पुढे हा संघर्ष व्यापक करण्यासाठी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतात. आणि बाबासाहेब आंबेडकर त्याचं नेतृत्व करतात. त्या संघर्षाने पुढे जाऊन संबंध भूसुधार कायद्याचा पाया रचला.
काय ठेवणार? कॉन्स्टिट्युएंट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, मुंबई प्रांताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी खोदी विरोधी विधेयक मांडलेलं, जमीनदारी नष्ट करणारं विधेयक मांडलेलं. देशातलं हे पहिलं कायद्याने तुम्ही जमीनदारी नष्ट करून कुळांना जमिनीचा अधिकार देणारा जो कायदा आहे तो निर्माण करण्याचं काम स्वातंत्र्याच्या आधी मुंबई प्रांतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं. म्हणून मग आपण केवळ अस्मितादर्शी नाही, आपण केवळ सांस्कृतिक नव्हे, आपण केवळ अधर्माच्या विरोधामध्ये धार्मिक म्हणजे मानवतावादी अर्थाने एवढ्या पुरतं नव्हे, तर राजकीय आर्थिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी आमूलाग्र कार्य केलेलं आहे. तो जमिनीचा अधिकार मिळवून दिल्यामुळेच महाराष्ट्रातले सर्व जातींमधली कुळं ही जमिनीच्या तुकड्याचे मालक झाले. सातबाराच्या उतारावरती त्यांची नावं आली आणि त्यातून अनेक कुणबी पुढे मराठे झाले. आणि आज आपण मराठा आरक्षणाबद्दल बोलतो, मधल्या काळात विसरतो, त्याच्या आता आठवण येते. तर ह्या गोष्टी इतिहासातल्या ज्या आहेत त्या विसरता कामा नये. हा जो पाया रचलेला आहे याची आपण चर्चा करायला आपण म्हणजे बाहेरचं सगळं विचार विश्व हे बाबासाहेब आमच्या समोर काढणं तुम्ही आणलं, बाकी सगळं बोलतात. बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं महत्वाचं कार्य काय जे मला वाटतंय, आणि आपल्याला सर्वांना माहिती की एकूण कार्य महत्वाचं आहे, पण आजच्या चर्चेसाठी फक्त काही उदाहरण म्हणून मी बोलतोय. एक जसा तो जमिनीचा संघर्ष आहे ज्याच्याबद्दलच रस्त्यावरच्या लढाईचं नेतृत्व आहे समाजाचं म्हणून, आणि विधिमंडळातली एक लढाई आहे. दोन्ही पातळ्यांवरती बाबासाहेब नेतृत्व करतायत आणि पर्याय उभा करतायत. आंदोलनामध्ये केवळ विरोध करून चालत नाही. आम्ही आता आंदोलन करतो वेगवेगळ्या प्रश्नांवरती, आम्हाला हे नको हे नको ते नको असं आम्ही म्हणत असतो. अरे नको ठीक आहे, मग पर्याय काय? आणि तो व्यवहारिक कसा असेल, तो व्यवहारिक पर्याय देण्याचं काम त्याच विधिमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्याला करताना दिसतात. पुढे जाऊन बाबासाहेबांनी राजकीय जेव्हा भूमिका घेतली त्यावेळेस स्वतंत्र मजूर पक्ष पहिल्यांदा बनवला. म्हणजे समस्त कष्टकरी समाजाला संघटित करण्याची भूमिका बाबासाहेबांनी घेतली. पण समस्त कष्टकरी समाज त्याच्या जातीच्या जाणीवा आणि नेणिवेमुळे बाबासाहेबांच्या नेतृत्वात आला ही वस्तुस्थिती. आणि म्हणून मग जाती व्यवस्थेवरती कुठेतरी घातलाच गेला पाहिजे. जाती व्यवस्थेच्या जोखडातून हा समाज मुक्त झालाच पाहिजे हा आग्रह बाबासाहेब सातत्याने आपल्याला धरताना दिसतात. केवळ विशिष्ट जातीला अस्पृश्य ठरवून त्यावरती अन्याय झालाय हजारो वर्षापासूनचा, आणि तो अन्याय दूर झाला पाहिजे एवढा पुरता मर्यादित नाही. हा अख्खा मानवी समाज भारतातला जातीच्या जोखडामध्ये गुलाम झालेला आहे. काहींना उच्च जाती जन्माला आल्याचा अहंगंड आहे आणि बाकीच्याला जबरदस्तीने दिला गेलेला न्यूनगंड. हा ब्राह्मणी न्यूनगंड किंवा अहंगंड जाती व्यवस्थेने दिलेला हा नष्ट केला गेला पाहिजे हा आग्रह बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक चळवळीत, प्रत्येक कृतीत, प्रत्येक लेखात सातत्याने धरताना आपल्याला दिसतं. त्यांचे सगळे स्पीचेस आणि रायटिंग आपण सातत्याने वाचले तर असा एकही लेख नाही की ज्याच्यामध्ये या ब्राह्मणवादावरती किंवा विषमतावादी व्यवस्थेबद्दल त्यांनी टिप्पणी केलेली नाही, टीका केलेली नाही, असं एकही आढळतं. कुठलाही विषय घ्या त्या विषयामध्ये हा विषमतेचा मुद्दा ते अधोरेखित करतात आणि व्यवस्था नाकारण्याचं ते काम करतात. हा जो सामाजिक सांस्कृतिक पातळीवरचा संघर्ष आहे त्यातून पुढे जाऊन स्वातंत्र्याच्या नंतर आपल्याला धम्माचा पर्याय त्यांनी दिलेला आहे. पण राजकीय पातळीवरती आणि सामाजिक पातळीवरती लढाया लढत असताना स्वातंत्र्यपूर्व काळातच बाबासाहेब आंबेडकर
पर्यायी राजकीय व्यवस्था कशी असली पाहिजे याचे विचार मांडताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा कुठल्याही प्रकारचा योगायोग नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या नशिबाचा भाग नाही की बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार बनले. कारण आमच्याकडे आता सांगणारे असे निघाले, ते असे म्हणायला लागले बाबासाहेबांना घटनेचा शिल्पकार बनण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटीचं जे चेअरमन पद दिलं गेलं तो एक योगायोग होता. काही महाग मुहूर्तवाले पण आहेत, ते मुहूर्ताबद्दल पण चर्चा करणारे आता आजकाल भेटायला लागले. हा कुठल्या मुहूर्ताचा किंवा योगायोगाचा प्रश्न नव्हता. त्याच्या मागे ही पार्श्वभूमी की सातत्याने कायदे मंडळामध्ये रस्त्यावरती समतेचा आग्रह धरत हा देश लोकशाहीवादी चौकटीमध्ये कसा चालला पाहिजे याच्याबद्दलचे विचार बाबासाहेब मांडत होते. आणि म्हणूनच ज्या वेळेला स्वतंत्र भारताचे संविधान बनवण्याचा प्रश्न आला त्यावेळेला सबंध देशभरामधून एकमुखाने एकच नाव पुढे आलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता निवडणूक आहेत ना, केव्हाही कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली आहे, संविधान बनवणारी सभा आहे, त्याच्यातही निवडणुका झाल्या, त्याच्यातही प्रतिनिधी गेले प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. की कितपत लोकशाहीवादी होते नव्हते हा विषय बाजूला ठेवूया, पण ते निवडून गेलेले नेमणूक केले गेलेले प्रतिनिधी आहेत आणि ते संविधान बनवत होते तेव्हाही. मग ड्राफ्टिंग कमिटी ज्यावेळेला निवडली गेली आणि ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमनशिपचा विषय आला त्यावेळेला किती उमेदवार होते हा तो प्रश्न विचारला पाहिजे. किती जण उत्सुक होते की मला बनवा, मी चांगलं लिहीन, असे म्हणणारे कोण होते का? ते एक मुखाने नाव. आणि नुसतं नाव आलं नाही तर बाबासाहेबांना विनंती आग्रह करावा लागलेला आहे की बाबासाहेब तुम्ही या आणि या ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद घ्या आणि संविधानाच्या निर्मितीच्या कामाला लागा. ही विनंतीने आग्रह कोणाला करावा लागला आणि का करावा लागला या दोन प्रश्नांची उत्तर आपण सातत्याने तपासत राहिलं पाहिजे. कारण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये एकीकडे कायद्याचा अभ्यास असलेला, जगातल्या सर्व संविधानाचा अभ्यास असलेला कायदे पंडित हे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हा त्यांचा मेरिटचा भाग झाला. पण दुसऱ्या बाजूला हा देश जर एक संघ ठेवायचा असेल फाळणी झाल्यानंतरचा आणि 18 पगड जातीच्या या देशाला, विविध धर्माच्या विविध संस्कृतीच्या या देशाला एका सूत्रामध्ये आपल्याला जर जोडून ठेवायचं असेल तर त्यासाठी लागणारे संविधान हे सर्वसमावेशक असलं पाहिजे. आणि सर्वसमावेशक संविधान ज्याने गाव कुसाबाहेरचे चटके सहन केलेले आहे तीच व्यक्ती लिहू शकते, ही अक्कल त्यावेळेच्या लोकांना. आणि म्हणून बाबासाहेबांना तो आग्रह आणि विनंती, नाहीतर हा देश टिकला नसता. राऊंड टेबल कॉन्फरन्स मधल्या डिबेट बघा तुम्ही, स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह बघा तुम्ही. तुमच्या स्वातंत्र्यामध्ये आमचं स्थान काय? रोकडा सवाल आहे बाबासाहेब. तुम्ही म्हणता ना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, देश स्वातंत्र्य झाला पाहिजे, तर महात्मा गांधीजींना काँग्रेसला बाबासाहेबांचा हाच प्रश्न आहे ना. ठीक आहे, ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, परक्यांचं राज्य घालवलं पाहिजे, पूर्ण सहमत, आम्ही लढतोय. पण तुमच्या स्वातंत्र्यामध्ये माझं स्थान काय, आम्ही कुठे, याचं उत्तर द्या. आणि म्हणून मग त्या अस्पृश्यता निवारण आणि झाडू आहे तो असाच येत नाही गांधीजींकडे. हा बाबासाहेबांचा प्रश्न, या प्रश्नाला उत्तर देण्याचा तो प्रयत्न, आणि त्या प्रयत्नानंतर मग पुढे संविधान. भारताचं संविधान आपण म्हणतो, आपण कौतुकाने म्हणतो जगाचं खूप मोठं डॉक्युमेंट आहे, खूप चांगलं डॉक्युमेंट आहे, सगळं ठीक. या संविधानाच्या प्रास्ताविकेचं पहिलं वाक्य हेच सगळ्यात महत्त्वाचं.
जगात असं कुठलं संविधान नाही हो. प्रत्येक संविधानामध्ये लिखित किंवा अलिखित याच्यामध्ये असलेल्या नसलेल्या ईश्वराला कुठेतरी गृहीत धरून साक्ष मानून त्या देशाचं भलं करण्याचं अभिवचन आहे. भारताचं संविधान असं आहे, जो देश 18 पगड जातीच्या विषमतेच्या गर्तेत लटलेला आहे, जिथं धार्मिक द्वेष आहे, माणूस माणसाशी माणसासारखा वागत नाहीये, असा समाज आहे. त्या समाजामध्ये, त्या देशाच्या नवीन स्वतंत्र झालेल्या देशामध्ये जेव्हा संविधान बनतं, त्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं पहिलंच वाक्य बोलतंय, आम्ही भारताचे लोक. पहिल्याच वाक्यामध्ये गुंफून घेतलंय. तू कोण आहेस ते नको सांगू. जन्माने ब्राह्मण आहे, ओबीसी आहे, मराठा आहे, कुणबी आहे, दलित आहे, आदिवासी आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, तुमचं नाव आंबेडकर आहे का, बिर्ला आहे का, बजाज आहे का, कुलकर्णी आहे का, जोशी आहे, नका सांगू. आमचे किती देव आहेत तेही नका सांगू. तो सर्वव्यापी आहे की नाही आहे हेही नका सांगू. तो सगुण साकार आहे की निर्गुण निराकार आहे हेही नका सांगू. असलं काही आम्ही मानत नाही. आम्ही भारताचे लोक. काय करणार भारताला, आणि मग पुढे सगळं हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. हे अभिवचन कोणी दिलंय? आम्ही. कोणाला दिलंय? स्वतःला. मग जेव्हा मी स्वतःला अशा प्रकारचं अभिवचन देतो की भारताला एक सार्वभौम राष्ट्र मला बनवायचं आहे, भारताला एक समाजवादी राष्ट्र बनवायचं आहे, त्यावेळेला माझी जबाबदारी वाढते. आपसूकपणे हा देश माझा बनतो. मी कोणाच्या तरी देशात राहत नाही, मी कोणाच्या तरी संविधानाच्या अधिपत्याखाली राहत नाही. मी माझ्यासाठी मी बनवलेल्या संविधानाशी अधीन राहून माझ्या देशाचा विकास करायला मी कटिबद्ध बनतो आणि माझा विकास करण्याचे रस्ते मी स्वतः शोधतो. इथं कर्म सिद्धांत नावाची गोष्ट गळून पडते. का चांगले कर्म करा, पुढच्या जन्मी भविष्यात अच्छे दिन आएंगे, अशा मांडणी नाही. आता म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की आंतरविरोध काय. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच की स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये हा जो भारतीय उपखंड मूळवर असलेला इंग्रजांच्या ताब्यात गेला, कारण आपण विखुरलेलो समाज म्हणून. समाज म्हणून आपण माणुसकीने वागत नव्हतो, बरोबरीने वागत नव्हतो, समतेने वागत नव्हतो. समाज हा विखुरलेला, तुटलेला, दुभंगलेला होता. म्हणून राजकीय पातळीवरती एक परकीय सत्ता एवढी वर्ष आपली सत्ता या देशावर चालवू शकली, गाजवू शकली. आणि ती सत्ता गाजवत असतानाच्या काळामध्ये सुद्धा राजकीय स्वातंत्र्यासाठी जेव्हा आम्ही भांडत होतो, तर स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणताना माझा फार हा शब्द संकुचित होता. तो सर्वसमावेशक नव्हता. आम्ही जातीच्या भिंतीमध्ये अडकलेलो होतो. असा समाज देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा त्याच भूमिकेवर असून बाबासाहेब आंबेडकर त्या आंतरविरोधाच्या मध्ये बरोबर उभे राहतात आणि म्हणतात, विषमतावादी हा समाज जरी असला तरी माझी घटना मात्र समतावादीच असणार, समतेचा आग्रह धरणारी असणार. कारण या विषमतेच्या पल्ल्यावर जाऊन आम्हाला समतेच्या दिशेने प्रवास करायचा आहे. त्यामुळे संविधान निर्माण झालं त्यावेळेला काय झालं, आमचा प्रवास समतेच्या दिशेने औपचारिकपणे सुरू झाला. समतेचा संघर्ष आधी सुरूच होता. तो काय संविधान आल्यानंतर सुरुवात झाली अशाचा विषय नाही. पण स्वतंत्र भारताची दिशा ही कुठली असणार आहे याचं अभिवचन त्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समोर दिलेलं आहे. आणि त्याच्याशी आपल्याला आता अधीन राहून, बांधील राहून आपल्याला मार्गक्रमण करणं क्रमप्राप्त. त्यापासून आपण भरकटू शकत
नाही. हे एकीकडे. दुसरीकडे काय? त्याच संविधानामध्ये ज्यावेळेला आपण समतेचा आग्रह धरतो, तो समता कसली? जगातल्या सर्व ज्या संविधान निर्माण झालेले आहेत, अमेरिकेचं असेल, फ्रान्समध्ये तर अनेक वेळा झाले, किंवा लिखित नसलेली पण संकेताच्या आधारावरती, परंपरेच्या आधारावरती चालणारी ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टम असेल, त्यावेळेला आपल्याकडे प्रश्न निर्माण झाला होता की आमची राजकीय प्रणाली कशी असेल. लोकशाही आपण म्हणतो ठीक आहे, पण प्रतिनिधी लोकशाही कशी? तर त्या काळात आणि आजही दोनच प्रारूप आपल्या डोळ्यासमोर होते. एक अमेरिकन सिस्टम, जी राष्ट्राध्यक्ष असतो आणि राष्ट्राध्यक्षाच्या अधिपत्याखाली त्या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे कारभार चालतो, आणि दुसरी पार्लमेंटरी सिस्टम जी इंग्लंडमध्ये होती. प्रतिनिधी सभा, विधिमंडळात निवडून आलेले खासदार, त्यांचा पंतप्रधान निवडणार, मंत्रिमंडळ निवडणार, आणि तो मंत्रिमंडळ त्या संसदेला उत्तरदायित्व असणार. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे, या दोन पर्यायांपैकी कुठली व्यवस्था घ्यायची हा जेव्हा प्रश्न आला, त्यावेळेला संविधानाच्या अनुषंगाने आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी घेतली. संसदीय लोकशाही आपण स्वीकारली, आपण अध्यक्षीय पद्धत स्वीकारली नाही. लक्षात ठेवा. का? याचं कारण काय? तर संविधान सभेमध्ये संविधान अर्पण केल्यानंतर बाबासाहेबांनी एक शेवटचं भाषण केलेलं, आणि त्या भाषणामध्ये व्यक्तिपूजेवरती त्यांनी एक टिप्पणी केली की भारतासारख्या देशामध्ये व्यक्तिपूजा होण्याचा धोका खूप मोठा आहे. आणि आपण आहोत, आपण समाज म्हणून अतिशय व्यक्तिपूजक आहोत, आणि आपली सामाजिक सांस्कृतिक जडणघडणच अशा प्रकारची आहे की आपल्याला आपला मुक्तीदाता सुद्धा कोणीतरी दुसरा लागतो. आपण शक्यतो स्वतःच्या मुक्तीच्या दिशेने जाण्याच्या भानगडीत पडत नाही. माझा उद्धार करणारा कोणीतरी असावा लागतो, आणि जो कोण मला अशा प्रकारचं आश्वासन देतो, जो कोण असं चित्र निर्माण करतो, मैं हूं ना, मीच तुझा तारणहार, मुक्तीदाता, उद्धार करता वगैरे वगैरे वगैरे, तर त्याच्या पायाशी लोटांगण घालण्याची प्रवृत्ती या देशात आहे. कारण हा समाज विषम प्रवास. म्हणून मग अध्यक्ष पद्धत जर घेतली तर देशाचा राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राध्यक्ष हा सुपर पॉवरफुल असा एक संविधानिक पद निर्माण झाल्यामुळे हुकुमशाहीच्या दिशेला घेऊन जाऊ शकतो. आणि भारतासारख्या विविध प्रांतातल्या, विविध भाषी असलेल्या, विविध संस्कृतीत असलेल्या, जाती धर्माच्या या देशाला एका व्यक्तीची हुकुमशाही परवडणारी नाही. एका व्यक्तीची हुकुमशाही देशाला रसातळाला घेऊन जाईल, आणि देशाला रसातळाला घेऊन जाईल तेव्हा जाईल, पण जातीच्या उतरंडीमध्ये सर्वात तळागाळात असलेल्या समाजाला सगळ्यात पहिले त्याचा जास्त मोठा फटका पडेल. त्याचा जो मूलभूत असा अधिकार आहे लढण्याचा, स्वाभिमानाने जगण्याचा, तो नाकारला जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण गाववाड्यामध्ये आपण बघतो, आपला अनुभव हजारो वर्षांचा, आणि म्हणून मग संविधान निर्माण करत असताना आम्ही जाणीवपूर्वक अध्यक्षीय पद्धत नाकारली, आणि आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसीकडे आलो, ज्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात निवडून आलेला खासदार लोकसभेमध्ये बरोबरीचाच आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. त्याच्यामध्ये निवडून आलेला प्रत्येक खासदार हा बरोबरीचा आहे, समान. त्याच्यामध्ये ज्यांची संख्या जास्त आहे त्याचं मंत्रिमंडळ, त्या मंत्रिमंडळामध्ये ज्याला अधिक जबाबदारी द्यायची आहे तो प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री, बस. या पलीकडे काही इतकं संविधानामधल्या तरतुदी व्यवस्थित. आणि मग एक्झिक्युटिव्ह म्हणजे राज्य
कारभार चालवणारी ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा मुजोर होऊ नये म्हणून तिच्यावरती तिला व्यसन घालण्याचं काम न्यायपालिकाकडून आणि आपल्या विधिमंडळाकडून करण्यात आलं. म्हणजे रचना अशा प्रकारची केली गेलेली आहे संविधानामध्ये बाबासाहेबांनी की सर्वांच्या तंगड्या एकमेकांमध्ये अडकवण्यात आलेल्या आहेत. लय पकडली तर नीट चाला, लय सोडली तर तगड्या अडकून आपटा. आता आचारसंहिता म्हणून मी आताच बोलत नाही, तर तुम्ही समजून घ्या काय चाललंय. एक एक संविधानिक संस्था संविधानामध्ये विशेष अशा तरतुदी करून निर्माण केल्या गेलेल्या. आम्ही इलेक्शन कमिशन वेगळं ठेवलं, आम्ही कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल जो आहे टॅग हिशोब ठेवणार आमचा, त्याला संविधानिक पद देऊन ठेवलं, त्याला वेगळं ठेवलेलं आहे. तो सरकारच्या अधिपत्याखाली नाही. का? जमा खर्च तो काय केला असेल सरकारने, तो केलाय बरोबर की नाही केलाय, तर आमचा चार्टर्ड अकाउंटंट वेगळा पाहिजे, तो हिशोब बघेल, तपासेल, आणि तो सरकारच्या अधिपत्याखाली नाही. आमची आरबीआय ही स्वायत्त असली पाहिजे, रिझर्व्ह बँक, तिचा जो गव्हर्नर आहे तो स्वतंत्र असला पाहिजे. या सर्व ज्या एरवी आपल्या दुर्लक्षित असलेल्या छोट्या छोट्या वाटाघाट्या या तरतुदी आहेत, यंत्रणा म्हणून बनवण्यात आलेल्या आहेत, याच्याबद्दल ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून ड्राफ्ट करत असताना बाबासाहेबांनी किती रात्र जागले असतील याचा आपण विचार करतोय का? की किती बारीक 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 विचार करून ते बनवले. कशासाठी? की विषमतेशी बाहेर पडून आम्हाला समतेच्या दिशेने जायचं आहे, आणि समतेच्या दिशेने जात असताना या देशातल्या तळागाळातल्या समाजाला विकासाच्या, अभिव्यक्तीच्या, सामाजिक समतेच्या समान संधी उपलब्ध झाल्याच पाहिजे. जर हे होणार नसेल तर मग दुसरे मार्ग होतेच त्या काळात, ते मार्ग आजही शिल्लक आहेत. आज जयंती आहे, सर्व आपल्या आपल्या पद्धतीने चालेल, काही अडचण नाही. हा जो सामाजिक समतेचा आग्रह त्या राजकीय पटलावरती घेतलेला आहे, त्या राजकीय संस्था ज्या पद्धतीने उभ्या केल्या गेलेल्या आहेत, त्याचा वर्तमान संदर्भ तुम्ही फक्त तपासा, आणि मग 70 वर्षामध्ये आपला प्रवास हा अधिक उन्नत समाज निर्माण करण्याकडे आपण गेलो आहोत की काहीचे मागे पडलो आहोत. काही म्हणतील हो आपण पुढे गेलो, कारण गळ्यातलं मडकं आणि झाडू गेलेलं आहे, कोणाची हिंमत नाही. हॉटेलच्या बाहेरचे वेगळे कप जे ठेवले जायचे ते कप पण गेले, ते आता राहिले नाहीत, कोणाची हिंमत नाही. आणि काही प्रमाणात का असेना आरक्षणाचा आणि इतर सर्व सोयी सुविधांचा संविधानिक याचा उपयोग करत काही प्रमाणात आम्ही नक्कीच पुढे गेलो, आणि समाज कुठेतरी एकत्र येण्याच्या दिशेने गेलाय. हे एकीकडे, आणि दुसरीकडे आपण पुढे जात असताना आपल्या नकळतपणे आपण दैववादी बनत चाललो, याचं भान आपल्याला आहे. आपल्याला असं वाटायला लागलं की हे आपल्याला वारसा हक्काने मिळालेले, वारसा हक्काने मिळालेले नाहीये, वारशाने फक्त आपल्याला संघर्ष मिळालेला आहे. त्या संघर्षापासून शिकणं हे महत्वाचं आहे. वारसा हक्काने आपल्याला प्रॉपर्टी मिळालेली नाही, आणि वारसा हक्काने संविधान सुद्धा मिळालेलं नाहीये. संविधान हे जिवंत डॉक्युमेंट आहे, ते लिहिले गेलेलं कोरडं भूतकाळाचं पुस्तक नव्हे, हे जिवंत डॉक्युमेंट आहे. त्या संविधानाच्या तरतुदी केव्हाही कधीही बदलवता येतात. बदलवण्याची दिशा कुठली असली पाहिजे हे ठरवण्याचा सर्वाधिकार त्या टप्प्यावर असलेल्या त्या कालखंडामध्ये असलेल्या जनतेवर अवलंबून आहे. तुम्ही जर सर्वांनी मिळून ठरवलं की आता आपल्याला विषमतावादी व्यवस्था कायम करायची आहे, संविधान बदलत आहे, काही अडचण नाही. कारण संविधानातच ते तरतूद आहे, कारण संविधान फ्लेक्सिबल आहे. फक्त आग्रह एवढा आहे की त्याच्या मूळ गाभाला धक्का लावू नका, मूळ पायाला धक्का लावू नका. म्हणजे इमारतीचं तुम्ही पाहिजे तेवढं रिनोव्हेशन करा, रंगरंगोटी करा, वाढीव काम करा, अडचण नाही, पायाला धक्का करा, एवढाच आग्रह.
आज 70 वर्षानंतर आपण रंगरंगोटी करतोय, रिनोव्हेशन करतोय, का पायाला धक्का मारतोय? याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ 70 वर्षानंतर आपल्यावर आलेली आहे. म्हणून भारताच्या संविधानाच्या माध्यमातून म्हणजे आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने संविधान एवढ्यासाठी फोकस करतो कारण आज वातावरण ते आहे म्हणून. आता बाबासाहेब आंबेडकरांचं काम फक्त हे भारताचं संविधान दिलं एवढं पुरतं मर्यादित नाही. समस्त मानव जातीला मुक्तीचा एक संदेश, एक तत्वज्ञान, एक दर्शन देण्याचं जे काम आहे, विचार देण्याचं जे काम आहे ते बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्याचा उहापोह करायला गेलो तो बरंच मोठं आहे, बरंच लांब लचक येते आणि आपल्यापेक्षा खूप मोठी मोठी मंडळी याच्यावरती अभ्यास करतायत, मांडतायत. आज आपण फक्त एवढ्याच चौकटीपुरता बोलूया. याच भारताच्या संविधानाच्या अनुषंगाने आपण, मी मगाशी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, कष्टकऱ्यांचं राज्य. आम्ही स्वातंत्र्य झाल्यानंतर कष्ट करणाऱ्या माणसाचे हक्क अधिकार अबाधित राहतील, त्याला माणूस म्हणून जगण्याचे संपूर्ण अधिकार राहतील याची काळजी घेणारे कामगार कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिले. जमीन कसत असलेल्या शेतकऱ्याला जमिनीचा अधिकार मिळवून दिला. शेती कशी असली पाहिजे, उद्योग कसे असले पाहिजे, उद्योग धोरण काय असलं पाहिजे, शिक्षण शैक्षणिक धोरण कसं असलं पाहिजे याबद्दलचं दिशा दिग्दर्शन संविधान आणि संविधानाच्या अनुषंगाने त्या कालखंडामध्ये करण्यात आलं आणि त्यातून आपण पुढे आलो. बरोबरीची संधी द्यायची असेल तर ज्यांना हजारो वर्षापासून संधी नाकारण्यात आलेली आहे त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून बरोबरीने उभं राहण्याचा अवकाश देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून आमच्याकडे आरक्षण धोरण आलं. आणि हेच आरक्षण धोरण पुढे सिव्हिल लिबर्टीच्या अंगाने अमेरिकेमध्ये लढायचा एक मुद्दा पण मांडला, मार्टिन लुथर किंग वगैरे सगळ्यांच्या पातळीवर. हे सर्व विषय आहेत का आपल्यासोबत? त्या प्रत्येक गोष्टींबद्दलची आजची परिस्थिती काय? सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, छोटी गोष्ट आहे ना, साधी गोष्ट आहे. मी जर भारतीय आहे आणि मला भारतीय म्हणून अभिमान आहे, भारताच्या संविधानाच्या भूमिकेशी अधीन राहून जर उभा आहे तर त्या भूमिकेच्या अनुषंगाने माझ्या देशाचा विकास करण्यासाठी या देशाचा नागरिक हा प्रगल्भ असला पाहिजे, प्रबुद्ध असला पाहिजे. तो जो प्रगल्भ आणि प्रबुद्ध व्हायचा असेल तर त्याला योग्य ते शिक्षण मिळालं पाहिजे आणि योग्य त्या हल्ली शिक्षण कुठलेही मिळतं पण योग्य ते शिक्षण मिळालं पाहिजे जे समतेचं मूल्याचा आग्रह धरणार असेल. अशा प्रकारचं शिक्षण देण्याची जबाबदारी राज्याची आहे की नाही, राज्य म्हणजे स्टेटची आहे की नाही, शासनाची आहे की नाही, हा प्रश्न आहे. आम्हाला त्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत सरकारने किती जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत याबद्दलचे स्पष्ट निर्देश आहेत. काही गोष्टी देश गरीब असल्यामुळे, फाळणी लगेच झालेली असल्यामुळे आम्ही मूलभूत अधिकारामध्ये घेतल्या नाही, पण त्याला मार्गदर्शक तत्वात आणले. बाबा पुढे आपल्याला हे सर्व करायचं. 14 वर्षाखाली सर्व मुलांना शिक्षण कंपल्सरी, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. हे आलं ना संविधानामध्ये. आज आपण कुठे आहोत? आरोग्याची काय परिस्थिती आज? असे एक प्रश्न तुम्ही तपासायला लागला. मग बाबासाहेबांचे विचार हे काळाच्या किती पुढे होते, किती काळ सुसंगत होते याचा एक अंदाज आहे. मला म्हणायचं एवढंच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान देत असताना म्हणून गेलं की संविधान किती चांगलं आहे, याला काय फार अर्थ नसतो. संविधान राबवणारे जी डोके आहेत, जे व्यक्ती आहेत, जे हात आणि पाय आहेत, ते कोणत्या विचारात, ते कसे आहेत यावर बरंच अवलंबून आहे. ते जर चांगले असतील तर संविधान योग्य पद्धतीने राबवलं जाईल आणि ते जर चुकीच्या दिशेने जाणार असतील
तर संविधान काहीही करू शकत नाही. आणि मग जबाबदारी कोणाची येते? या सर्व गदारोळामध्ये तुम्ही लक्षात घ्या, संविधान लिहित असताना बाबासाहेबांचा आग्रह हा लोकांचा आहे, लोकांबद्दलचा आहे. लोकशाही ते नेहमी केंद्रस्थानी ठेवून बोलतात. कारण शेवटी मला काय वाटतं याला काय अर्थ नाही ना, इथं बसलेल्या प्रत्येकाला काय वाटतं हे महत्वाचं. मी कदाचित 150 असेल आणि मी फार शहाणपण सांगत असेल, पण माझ्या शहाणपणाला काय अर्थ नाही एकट्याच्या. आम्ही सगळे मिळून काय विचारतो हे महत्वाचं. चुकीचा असो बरोबरीचा असो, योग्य असो अयोग्य असो, तो निर्णय लोकशाही पद्धतीने सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांनीच घेतला पाहिजे आणि त्याची जबाबदारी सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. हा आग्रह म्हणजे लोकशाही. आणि त्या लोकशाहीचा आपण आज 16 साजरा करतोय. एका दिवसामध्ये आपल्याकडे 20 मेला करणार आहोत आणि 20 मेला जे करणार आहोत फोटो काढला ना आपण सगळ्याशी, हे बोट दाखवण्याचं जे काम आहे, सेल्फी काढणार आज आपण. तो सेल्फी पॉइंट आपल्याला वारसा हक्काने मिळालेला नाहीये, तर आपल्या बापदाद्यांनी दिलेला आहे. लक्षात घ्या, हा अधिकार आपल्याला वारसा हक्काने दिला गेलेला नाहीये, पण तो दिलाय तो बापदाद्यांनी दिलेला आहे, आपल्या बापाने दिलेला आहे. आणि तो कसा दिलाय? युरोपमध्ये यासाठी संघर्ष आहे. जो युरोप अख्खं जग कब्जात ठेवून होतं, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, यांनी अख्खं जग वाटून टाकलं होतं स्वतःमध्ये. त्यांच्या कॉलनीज होत्या. भारतासारखा देश गुलाम होता इंग्रजांच्या. त्या इंग्लंडमध्ये, लोकशाही असलेल्या इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार होता का? अजिबात नाही. इथं तर 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये अभिजन वर्गातल्या कुलीन स्त्रियांना सायकल चालवण्याचा देखील अधिकार नव्हता. सायकल चालवणं हे सुद्धा आंदोलन त्यांना करावं लागलेलं आहे. असा संघर्ष आहे तिकडे. कधी 20व्या शतकाच्या सुरुवातीला, ज्याला बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षण घेत होते त्या कालखंडात. पुढे जाऊन मतदानाच्या अधिकारासाठी त्यांचा संघर्ष आहे की आम्ही माणूस आहोत, पुरुषांना अधिकार आहे तर स्त्रियांना पण असलंच पाहिजे. त्यावेळेला मतदान करण्याचा अधिकार हा पैसेवाल्यांनाच होता इंग्लंडमध्ये, सगळ्यांना नव्हता. त्याच्या जस्ट 25-30 वर्षानंतर भारत स्वतंत्र झाला. 25-30 वर्ष. आणि युरोपीय समाजापेक्षा अतिशय मागासलेला समाज, युरोपीय समाजापेक्षा अत्यंत विषमतेने ग्रस्त असलेला समाज, अशा समाजाचं, अशा देशाचं संविधान लिहिताना पेनाच्या शाईच्या एका फटकाराने तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. हे का कोणी केलं? एका त्याच्या आज आम्ही असे फोटो दाखवतोय ना, एका पेनाने असं भारतातल्या सर्व स्त्री पुरुषांना, ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, वर्गाचे असो, त्यांना मतदानाचा बरोबरीचा हक्क आहे प्रत्येकाला. आज आपल्याला ते खूप सहज वाटते, आपण त्याला फार ग्रहित धरतो. मतदानाचा अधिकार दिला आहे, ते खूप सहज वाटत असल्यामुळे सहजपणे विकलं पण जातं. विकलं आपल्या दिवशी. पण विचार करा, ज्यांच्या गुलामीत आपण जगलो, हा देश गुलाम होता, त्या मालकाच्या देशामध्ये मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो तिथल्या स्त्रियांना. आणि संघर्ष करूनही सहजासहजी त्यांना मिळत नाही. प्रॉपर्टी असेल तरच मतदानाचा अधिकार, अशी तिथली परिस्थिती आहे. असं असताना हा देश स्वतंत्र झाल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर एका फटक्यात प्रत्येकाला मतदानाचा बरोबरीचा अधिकार देऊन मोकळे होतात. तर त्यावेळेला बाबासाहेबांना सांगणारी माणसं होती ना, हे तुम्ही काय करताय, हे तुम्ही काय करताय, हा देश अडाणी आहे, या देशामध्ये अज्ञानी लोक फार आहेत, शिक्षण झालेलं नाहीये,
जातीच्या जोखडाचा देश आहे. आणि मग ज्यांना काहीही कळत नाही, जे अज्ञानी आहेत, मागासलेले आहेत, त्यांनाही जर तुम्ही मतदानाचा अधिकार दिला हा देश रस्ता चालवला जाईल असे सांगणारे लोक आहेत, होती. आणि कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या डिबेट्स मध्ये त्याचं पदोपदी आपल्याला प्रतिबिंब दिसतं. त्याच्या खोलात मी जात नाही. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली, संविधान सभेमध्ये तज्ञ मंडळी, हुशार मंडळी, पंडित मंडळी भाषण करतायत. ते असा अधिकार देऊ नका, चुकीचं ठरेल, ते देशाच्या हिताचं नाही. अरे पण हा देश माझा ना, जेवढा तुझा तेवढाच माझा ना, मग तुला जेवढा अधिकार आहे मतदानाचा तेवढाच मला पण, विषय संपला. आणि म्हणून मग आज माझा आडनाव अंबानी आहे, अदानी आहे, सोनवणे आहे, गायकवाड आहे, जोशी आहे, कुलकर्णी आहे, शर्मा आहे, वर्मा आहे, काही फरक पडत नाही. खान आहे की पठाण आहे, काही सूज आहे, काही फरक पडत नाही. माझ्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे का मी भिकारी, काही फरक पडत नाही. एक वोट आहे आणि बरोबरीचा अधिकार, म्हणजे माझ्या देशाचं भवितव्य ठरवण्याचा हक्क हा मला बरोबरीने देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे हा हक्क हा अबाधित ठेवण्याचं आणि त्या हक्काची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुद्धा ही माझी आहे. मग तो माझा नुसता हक्क नाही, मला मतदानाचा अधिकार मिळाला ना, तो अधिकार नाही नुसता, जबाबदारी पण आली की माझ्या देशाचं भविष्य म्हणजे माझं भविष्य पुढच्या 5 वर्षासाठी काय असेल हे सजगपणे, डोळसपणे मी ठरवलं पाहिजे. कारण माझ्या एका मताने माझं आयुष्य उन्नतीच्या दिशेला जाऊ शकतं किंवा अधोगतीच्या दिशेलाही जाऊ शकतं. मी मालक आहे, कंपनीमध्ये शेअर होल्डर्स असतात की नाही, शेअर्स घेतात, बघा मी पण मालक आहे तुझा, 10% असेल, 2% असेल, 10 असेल, 100 असेल, बरोबर की नाही. या देशाचा एका मतदानाचा अधिकार असलेला मी या देशाचा बरोबरीचा मालक आहे, मी गुलाम नाही. आणि मी मालक म्हणून माझे कार्यकारी मंडळ निवडून देतोय, माझं विधिमंडळ मी निवडून देतोय, संसदेत पाठवतोय प्रतिनिधी. आता ते मालकासारखे वागायला लागले आणि आम्ही गुलामासारखे साहेब 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 साहेब. अरे मी मालक आहे, मालकाने कॉन्ट्रॅक्टवर 5 वर्षासाठी कोणाला तरी निवडून दिले, अपॉइंटमेंट केली आहे ना, तर ज्याला अपॉइंटमेंट लेटर दिलं आपण मतदानाच्या माध्यमातून तो आपला नोकर, कर्मचारी, नोकर शब्द चुकीचा, कर्मचारी म्हणू आपण, ज्याची सगळी काळजी आपण घेतो, बंगला, गाडी, अमुक अमुक सगळं देतो आपण त्याला. अगदी सकाळ संध्याकाळ बदलायला ड्रेस सुद्धा देतो डिझायनर वाले, काही अडचण नाही. आपण कशासाठी देतो, माझा प्रतिनिधी आहे, चांगला दिसला पाहिजे, नीट वागला पाहिजे, बाहेर लोक बघतात तुला, व्यवस्थित राहा. माझा प्रतिनिधी आहे, अशा अशा प्रकारची कामं केली पाहिजे, ही सुविधा तुझ्याकडे असू दे. ते कोणी ठरवलं, आपण. तो तिथं बसेल तर त्याला वाटतं की मग माझा, आणि मग तो शिकवतोय, तो किंवा ती कसं वागलं पाहिजे आपण, कसं राहिलं पाहिजे आपण, काय खाल्लं पाहिजे आपण, कधी खाल्लं पाहिजे आपण, काय नेसलं पाहिजे. अरे तुम्ही ठरवणार, तुम्हाला ठरवण्याचा अधिकार नाही. आम्ही भारताचे लोक, आणि त्या आम्ही भारताचे लोक मध्ये तुम्ही पण येता, फक्त तुम्हाला प्रतिनिधी म्हणून तिकडे पाठवले. तर भारताच्या लोकशाहीमध्ये ही अधिक, त्याला आपण म्हणूया मॅच्युअर झाली पाहिजे, प्रगल्भ झाली पाहिजे. ती खरंच प्रगल्भतेच्या दिशेने गेली आहे का, याचा आता आपलं चिंतन आपण केलं पाहिजे. मागच्या 70 वर्षामध्ये आपण खूप शिकलोय. आपली आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे, काहीतरी विकास झालाच आपला 70 वर्षात. पण आपली लोकशाही आपण प्रगल्भ करू शकलेलो नाही, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून मग ज्यांना आपण कर्मचारी म्हणून निवडून दिलेले आहे
देशाचा कारभार चालवण्यासाठी 5 वर्षाचा विश्वास ठेवलेला आहे, ती मंडळी देशाचा मालक असल्यासारखी वागतात आणि ते तुमचं माझं भविष्य ठरवतात. नुसतं ठरवत तर तुमच्या आमची भविष्यवाणी पण करू का? तुमच्या आमच्या खिशातले द्रव्य खरे की खोटे हे सुद्धा ते ठरवून टाकतात, विचारत पण नाही. आलं लक्षात? तर मालकाने मालकासारखं वागलं पाहिजे की नाही? कुठेतरी आता आपण ठरवायला पाहिजे. हे भारताच्या संविधानाच्या अनुषंगाने आपल्या समोर आहे आणि मालकाने मालकासारखं वागण्याची सगळी जी तरतूद आणि सोय आहे ती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. म्हणजे त्यांना माहिती होतं पुढे काय वाढून ठेवलेलं आहे आणि म्हणून त्याला चेक करण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. एवढं मोठं कार्य बाबासाहेबांनी आपल्यासमोर करून ठेवलेलं आहे. असं असताना आपण कुठेतरी आता प्रगल्भ झालो. आता आपला पाया वेगळ्या अर्थाने मजबूत झाले, आमची समजदारी पण वाढलेली आहे. फक्त आणि फक्त आम्ही त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. हे मला जरा खेदाने नमूद करत वाटतं. आपले वाडवडील जे फारसे शिकलेले नव्हते, त्यांना विकासाची संधी मिळाली नव्हती, शिक्षणाची संधी मिळाली नव्हती, ते जास्त प्रगल्भ होते. त्यांना न्याय अन्याय कळत होता, अन्यायाच्या विरोधात ते लढत होते, समतेसाठी वाटेल ती किंमत द्यायला ते तयार होते. आज आम्ही थोडंसं स्थिरस्थावर झाल्यानंतर आम्ही विचार करायला लागलो की जर मी जास्त समतेचा आग्रह धरला तर पुढच्या महिन्याचा हप्ता जाईल की नाही जाईल, EMI काय होईल, गाडीचे हप्ते, घराचे हप्ते, पगाराचं टेन्शन आहे, याच्यात आपण कुठेतरी अडकतो. मुलांचं शिक्षण आहे, याच्यात कुठेतरी आपण अडकतो. तर ज्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्याच्या चिंतेने आपण ग्रासलेलो आहोत, आपण विचार केला पाहिजे की आपल्या वाडवडील सुद्धा भविष्याच्या चिंतेने लढत होते. आपण सुद्धा सामायिकपणे, सामूहिकपणे समाजाला केंद्रस्थानी ठेवून तुमची माझी जबाबदारी घेत, जबाबदारीने वागत समतेचा आग्रह आपण धरला पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. देशभरामध्ये, जगात आंबेडकर जयंती जेव्हा होते तो निव्वळ उत्सव नसतो, तो निव्वळ उत्साह नसतो. हा एक दिवस असा असतो 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलचा की या 2 दिवसांमध्ये आपण समाज म्हणून आत्मपरीक्षण करतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हा देशाचा लेखाजोखा आपण मांडत असतो की देश खरं स्वतंत्र आहे का, देशाची दिशा काय, कुठे चालला, भरकटला तर नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचे दिवस आपले 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. आणि समाज म्हणून आपण समतेच्या वाटेवर किती पुढे गेलो, किती मागे गेलो, याचा हिशोब, याचा आत्मपरीक्षण करण्याचा दिवस हा आपला 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल आहे असं मी मानतो. आपण सर्वांनी मला या जेतवन बुद्धविहारामध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने संवाद साधायची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि आपण सर्वांनी मला जे काही चळवळीने शिकवलंय ते मी सांगण्याचा जो प्रयत्न केला तो आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद.